शेततळ्यामध्ये पडलेल्या 3 वर्षांच्या 2 मुलींना तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेची गरज असताना सुद्धा डॉक्टरांनी ती न दिल्यामुळे 2 चिमुकल्या मुलींना आपला जीव गमवावा लागला। त्यातून चिडलेल्या लोकांनी आंदोलन करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली। परंतु पोलिसांनी मात्र आता आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा श्रीगोंदा तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुजोरी बघायला मिळाली आहे। प्रशासनाची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याचाच प्रकार म्हणावा लागेल। यामुळे श्रीगोंद्यात प्रशासकीय असंवेदनशीलतेचा कळस पुन्हा एकदा दिसून आला आहे। नमस्कार, मी पत्रकार विशाल चव्हाण, प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे नुकतीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती। कांडेकर परिवारातील आनंदी आणि वीरा या 2 चिमुकल्या मुली शेततळ्यात पडल्या। शेततळ्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी दौंडला पाठवायचे होते। त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी लोणी व्यंकनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत रुग्णवाहिकेची मागणी केली। परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुळे यांनी नियमावर बोट ठेवत खासगी रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका देता येत नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांचा संताप उसळला। या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनातील माणुसकीहीन प्रवृत्ती बघायला मिळाली आहे। नियमाने जरी खासगी रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका देता येत नसली तरी त्या दोन चिमुरड्यांच्या जीवापेक्षा शासकीय नियम नक्कीच मोठे नव्हते आणि असे नियम काय कामाचे जे अडचणीच्या वेळी जीव वाचवण्याऐवजी निष्पाप मुलींचे जीव जाण्यास कारणीभूत ठरत असतील। शासन हे नागरिकांच्या सोयीसाठी खऱ्या अर्थाने नियम बनवत असते। रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असलेली रुग्णवाहिका फक्त एका कागदी नियमामुळे जर उपलब्ध करून दिली जात नसेल आणि त्यामुळे जर 2 कोवळ्या जीवांना आपले प्राण गमावे लागणार असतील तर निश्चितच यात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालून असे नियम बदलणे जरुरी आहे। लोकांचे जीव कसे वाचतील यासाठी नियम करणे गरजेचे आहे। डॉक्टरांना लोक देवाप्रमाणे मानतात आणि हेच डॉक्टर जर संवेदनाहीन माणुसकीहीन पद्धतीने वागणार असतील, रुग्णसेवेला आणि लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य देण्याऐवजी नियमांना महत्त्व देणार असतील तर अशा माणुसकी विसरलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे। नियमावर बोट ठेवणारे हेच अधिकारी इतर वेळेस मात्र लोकसेवा करताना नियम पायदळी तुडवतात। इतर वेळी त्यांना जनहितासाठी असलेल्या नियमांचा पूर्णपणे विसर पडतो। लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांचा रोष असलेल्या डॉक्टर मुळे यांची याआधीची कार्यपद्धती देखील वादग्रस्त राहिल्याचा आरोप नागरिक करत आहेत। याआधी बेलवंडे येथे सुद्धा आपल्या सहकारी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला विनाकारण त्रास देत असल्याच्या कारणातून मोठा वाद झाल्याची घटना या डॉक्टर मुळे यांच्याबाबत घडल्याची माहिती समोर येत आहे। मग अशा मुजोर डॉक्टरवर कारवाई करा ही ग्रामस्थांची मागणी रास्तच म्हणावी लागेल। याबाबत डॉक्टर मुळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही। रुग्णवाहिका नाकारणाऱ्या डॉक्टरच्या कार्यपद्धतीवर नाराज झालेल्या लोणी ग्रामस्थांनी या चिमुरड्यांचा जीव गेल्यानंतर लोणी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले। अर्थात 2 कोवळ्या मुलींचा जीव गेल्यामुळे झालेला तो एक जनआक्रोश होता। सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, मित्तलभाई वाबळे, जहीरभाई जाकाते यांनी लोणी व्यंकनाथ येथे धाव घेऊन ग्रामस्थांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले। त्या ठिकाणी रुग्णालयाला कुलूप लावत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कोंडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे हा सर्व प्रकार सुरू असताना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे फौज फाट्यासह त्या ठिकाणी आले। कायदा सुव्यवस्था राखण्यासह कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता कोंडलेल्या अधिकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढणे ही जबाबदारी पोलीस निरीक्षक म्हणून ठेंगे यांच्यावर असली तरी त्यांनी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी आल्यानंतर लोकभावना समजून घेत थोडं संयमाने हे प्रकरण हाताळणे गरजेचे होते। कायद्याच्या दृष्टीने कुलूप लावत अधिकारी कर्मचारी यांना कोंडून घेणे हे चुकीचेच आहे, त्याचे समर्थन होऊच शकत नाही। परंतु 2 मुलींचा जीव गेल्यामुळे ग्रामस्थांचा झालेला तो एक उद्रेक होता। त्यामुळे ग्रामस्थांच्या आणि आंदोलनकर्त्यांच्या भावना समजावून घेत त्यांना शांत करणे गरजेचे होते। परंतु ठेंगे यांनी कुठलीही चर्चा न करता आंदोलकांकडे दुर्लक्ष करत थेट कुलूप उघडण्यास सांगितले आणि त्यामुळे त्या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ आक्रमक झाले। आंदोलनकर्ते टिळक भोस, मित्तल वाबळे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यात चांगले शाब्दिक चकमक झाली। ग्रामस्थ देखील ठेंगे यांच्यावर संतापले। त्यामुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर ठेंगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला। पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी सुद्धा ग्रामस्थांना समजावले। सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आणि ग्रामस्थांनी समजूतदारपणा दाखवत आंदोलन मागे घेतले। हे सर्व मिटल्यानंतर मात्र त्याच दुसऱ्या दिवशी आंदोलन करणाऱ्या टिळक भोस, मित्तल वाबळे आणि इतर 10 ते 15 लोकांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे। निष्पाप मुलींचा जीव जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विरोधातच गुन्हा दाखल केल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। या प्रकरणात पोलीस जरी फिर्यादी नसले तरी पोलिसांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे दाखल केले आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे। याचे कारण म्हणजे टिळक भोस यांनी आतापर्यंत अनेक वेळा भ्रष्ट पोलिसांच्या विरोधात आवाज उठवत त्यांना जेलची हवा चारलेली आहे।
तसेच गुटखा चोरी प्रकरणात सुद्धा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दाखल झालेले हे गुन्हे अनेक सवाल उपस्थित करत आहेत। इतर वेळेस सामान्य नागरिकांना किरकोळ गोष्टींसाठी पोलीस स्टेशनचे उंबरे झुंजून सुद्धा त्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही आणि मग आता मात्र आंदोलन करणाऱ्या लोकांवर एवढ्या तत्परतेने गुन्हे कसे दाखल झाले असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। दोषी डॉक्टरवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी लोकांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे नोंदवल्यामुळे या प्रकरणी अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे। आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे रुग्णवाहिका नाकारल्यामुळे 2 मुलींचा जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टर शैला डांगे आणि डॉक्टर प्रशांत मुळे यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा यांनी उद्या म्हणजे सोमवारी सकाळी 10:30 वाजता श्रीगोंदा तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे। परंतु जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे नहाटा यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याचे समजते। असे असले तरी बाळासाहेब नहाटा हे आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे उद्या होणाऱ्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या आंदोलनानंतर मंगळवारपासून लोणी व्यंकनाथ गावातील महिला त्यांच्या गावातील व्यंकनाथ महाराज मंदिरात प्राणांतिक उपोषण करणार आहेत। त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून दोषी डॉक्टरवर कारवाई होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।